सुताराची शाळा जर म्हटलंस ना, हे इकडे बघा आता, हे आता हे बघ, तुका आता काळो पिवळो नाही केलंय ना तर नाव नाही सांगतलंय. एक तर तू आमच्या दोघांमध्ये घुसलंस जबरदस्ती. तू आधी होतच नाही, बॅनर इलेलो होतो आमचं दोघांचं. हे इकडे बघ आता, आता शान्या, तू शानेगिरी जो करतस ना ते उदय पारकर बुवा किती प्रशांत गेटे किती बोलू शकता तो, समजला काय? तुका आधी होती, अरे तुका बिदागी पण नाही, तुका बिदागी पण नाही, तू फुकट बसलस. हे जे तुझ्या तोंडावर 50-100 मारले ना, काय रासम साहेबांनी तुम्ही सांगतालास, तुम्ही चिडतास बिडतास, ह्या जर बुवाने असा केल्यानी तर बोलायचाच लागताला ना हो. आमची पण काहीतरी इज्जत आहे ना. आम्ही जॅकेट घातलो ना, तुझ्याकडे जॅकेटच नाही, या डोंबवली तर तू बार्य करतलस. आम्ही गावापासून बार्य करतो, मी आणि श्रीकांत शिरसाट बुवा, समजला का? आता त्याशी मी फोड्यात बारी करून येईल. मोठेपणा सांगता, आता तुझा तोंड काय झाला, खाली कशा गेला, आणि या बाटलीत पाणी कसला माहिती, गरम पाणी रात्री केलंय काय तू लिहून घेतलंस? तू माका शिकवत 25 वर्षामध्ये मी पेटी वाजवीत होते, झक मारून मग मागे राहलं, हा झक मारून तू मागे राहलं. एकदा व्हाईट शर्ट घालून दिलं, शाळेत येऊन बसल्यावर को तुका काढलं जेटो सोडतो लो. अरे स्वतःची आधी बघा ना, तुमची विद्वत्ता बघा ना, का नाही तुमका बारी भेटणं त्याचा कारण ना. आणि जबरदस्ती तू घुसलंच आमच्या. आमचो पहिलो बॅनर इलो विचार शिरसाट बुवांका, समजलं काय? तू माका शिकवत. आणि सुताराची शाळा म्हणजे काय रे? कदम बुवा आमचे हे नव्हते, पाटील बुवा आमचे गायक नव्हते. तुम्ही काय लावला सायता? सुतार बुवाची शाळा, सुतार बुवाची शाळा, काय म्हणजे आता ह्या काहीतरी माका दी तू सांग. अरे लोक म्हणतात तुमच्या लाईनीतले म्हणतात, तू म्हणतात तुझ्याकडे हा काय आधी? तू काय दोन्ही हातात पेटी वाजवलं? तो स्वर एक एक दाबीत होतस तू. मी बघतो आम्ही माझ्या नादाक लागताना सरळ लागायचा. अरे तुका आम्ही काय बोललेलो नाही, बघ ना माझी 30 मिनिटातच मी केलंय. तू गजर केलंच आहे. तू मी गाणी घेतली नाही, तुका गाणी घेतात आधी. तू लाव माझ्यावडा गाणी, मी म्हणते त्या गाण्या तू म्हणायचा हिंमत असत तर. अरे एक तर तू जबरदस्ती घुसलंच आमच्या. तुका ती लाज नाही, शरम नाही. पहिला तुका बसाक सांगलेला होता, माका स्वतः त्यांनी सांगितल्यानी त्याका पहिलो बसानी तो काय बोलतो नाही म्हणून. तू काय आमचा कानात काढू गेलेलं होय? तुझा काना कसा काढीन ना, माका फरक नाही पडणार. शैलेश बोलच्या घराकडे जाऊन झोपान मी, समजला काय? माझा मित्र खास जातो. तू आता माका शिकू नको. आणि मंडळी पण झोपत नाही, एवढी मोठी त्याची खोली आहे. आता बघतच नाही तू. माझ्या नादाक लागा नको, तुका सांगायला ठेवतोय मी. एका हातात पेटी वाजवत नाही दोन. तुका कोणी सांगले आमका? आम्ही एका बोटाल वाजू. एका हे बघ, हा सारे ग म पद नि सा सा नि आम्ही वाजू. तू कोण? आणि तू रागाचा विचारतस आमका? मी तुका माझ्या रूपावलीचो राग सांग रे. मग आता काय झाला तुझा? माझ्या रूपावलीचो राग सांग. अरे गुरुजींनी जे आपल्याला दिलाय ना, तुका संदीप लोके बुवानी फेकून दिलाय नाही, आता तुका सांगतोय, समजला काय? बारी तुका वाडा बोलते त्यांच्यावर तू भजनात बसलंस म्हणजे. मी पॉइंट लिहून घेतले. अरे मी 30 मिनिटात तुम्हाला दिलं ना, मी 30 मिनिटात दिलं की नाही मला सांग. आणि या बाटल्याचं सांगता गरम पाणी. कालपासून आपण सगळे कार्यक्रमातच जाऊ ना. शिरसाट बुवानी कार्यक्रम केला, आपण कार्यक्रम सकाळी 5 वाजता आपण आलोय. घसा सुटला पाहिजे. हे पाणी कसलं आहे? तीर्थ आहे ते. त्या माऊलीकडनं मी पाणी आणले. तुम्हाला काय म्हणतं, समजलं का? एवढे पिढीये गेले तर आमच्या घरात दारू कोणी पिल्याला नाही. तुझ्यासारखं काय पडणे नाही मी काहीतरी. आता कसा वाटला खाल्यासारख्या? अरे तो तुका बक्षीस दिले ना, ते तुमच्या डोंबवले आल्यानी दिले. आणि आमका आमच्या कलेचे पैसे भेटले. तुका एक सांगायला ठेवतोय, तू किती वाजता पण आमका गजर दी. तुझं गजर किती 5 तास कर, आमका काही फरक पडतो नाही. एक सांगायला ठेवतोय, शिरसाट बुवा आणि मी एका गाडीत झोपायला जातलो, काय टेन्शन नाही. त्या माणसाचं बोलासारखं नाही ना. त्यांनी काय माझी हस केलं, मी जशी बारी केली तशी त्यांनी केली बारी. आणि तू काय रागाचा विचार कर? माझ्या रूपावली तो राग सांग. तू सुताराची शाळा सांगतो ना, हा ते माने आणून नका दाखवू नको, समजला? भुली करतं काय? आधी बसले मी तिथला बतनाला जेटे बुवा, मी तिथला बतणार काय ता जेटे बुवा काय चीज तुका ती माहिती आहे? त्या दिवशी सुशांत जोईल बुवा विचार न बोलता विचारायला बारीक गेल्या. त्या सुशांत जोईल बुवांका
सगळे नावं ठेवतं. पण मी सांगते ना, माका न बोलता त्यांनी भारी केल्यान, माझा आदर केल्यान. माझं वय किती आहे तुका माहिती आधी? तू माका बोलतोस तो. आज माझा 56 चालू आहे, 13 तारखेक झाला. समजलं काय? यांच्यापेक्षा पण मोठं होईल मी. तुम्ही इज्जतशीर केल्यान ना भारी. मोठेपणा सांगता तुम्ही काय बारी पेटवा ना काय बारी पेटव नाही. ह्या काय करतो तू? कांदा घेऊन ये, मी पेटवतोय. कांदा घेऊन ये, पैसे देताना तुझ्या माणसात दिलंस. नाहीच होतंस. तुका बोलायची गरजच नाही. तू नाहीच होत. ऐका लिहून काय घेतलं? बॅनर आता दाखवत आहे ते जिला काढ तो मोबाईल. एका दाखवूया आमचं माझी शिरसट बोलची बारी त्यांनी ठरवलेली होती. काढून हा असा नाही. आमचा बुवा आता काय बोलला काय बोलला आमचा मला कोणी मी कोणचं ऐकून घेत नाही. आज आग ओकणार बुवा हुआ कोकणात एका विचारा. याची माझी बारी एवढी पेटता, एवढी बारी आमची पेटता, भरपूर बारी पेटता आमची. पण आम्ही कोणाचे रागाचे ह्याचे आम्ही कधी प्रश्न केला नाही. काय मोठं सांगता रागदारी. मी सुतार बुवाची शाळा म्हणजे काय? चंद्रकांत कदम म्हणजे काय? तुका काय वाटला काय रे? पाटील बुवा आमचे म्हणजे तुमका काय वाटला? तुमच्या हाली मी बघितलंय ना, तो एक शब्द लय पाजळाक लागलो. ही सुतार बुवाची शाळा, ही सुतार बुवाची शाळा. आम्ही मानतो ना पंचायत बुवांका, आम्ही मानतो. मग आमच्या आजोबांका तुम्ही का नाही मानत? सुताराची शाळा म्हणजे काय आहे नक्की? खरोखरच हा लोक आहे. आणि तू भजनाच्या पद्धतीने भजन कर ना. भजन तू केलंच नाही. तू आमका सांगतो एका हातान पेटी आम्ही वाजवतो. समजलं काय? ना परजी ना भाला ना परजी ना गाव पाहिजे. आवाज लावशी का ती पुढे? हो आपले भाऊ काय बोललो का? ए पुढे तू पेटी घेऊन ये. आवाज लावशी का ती? तू अजून ह्यांचा आवाज ऐकलाच नाही. ते बिचाऱ्याने एकदम शांत बारी केलेली. मी शिरसाट बोंका बोलणारच नाही. कारण काय, तिने जर माका बोललेली असते, काय बोलले असते ना, फक्त शिरसाट बुवा तुम्ही एकच शब्द बोलला, जेठालाल. मी त्या वृत्तीचा माणूस काय. कारण माझा मुलगा माझ्या भजनामध्ये बसतो आहे आणि हेच तो आपल्या घरी जाऊन सांगणार की पप्पानी अशी बारी केली म्हणून. मी चिडतो ते माहिती आहे. आणि तो सायन्स साईडने शिकतोय. 10वीला त्याला 92% पडले. समजलं काय? हे लोक जे संस्कार झालेले नाही आमच्यावर तरी. घरात आमच्या आज 34-35 पिढी झाली असती. घरात आमच्या दारू चालत नाही तसा, यांच्या घरात चालत नाही तसा. पारकर बुवांच्या एक सांगून ठेवतो, यांच्या पण नाही चालत आणि चालत नाही. तो पाण्याचं काय माका चांगलं एक तुका मी सांगायला नव्हतं. तू सगळ्यांची कळ काढ. तू जो गजर झालो, तुका अभंगात मी जर नाही पेटकावलं तर माझा नाव प्रशांत जेठे बुवा नाही. बारी सोडून दे. ना भाला ना बरजी ना भाला ना बरजी गाव पाहिजे. तुझ्या रक्तामधला Nobody
असं लाव ना आवाज. अरे दम लागला का दम. हे जेटेचो दम हा. 3-4 दिवस जागरण करून पण आवाज एवढा लावचा खाऊचा काम नाही हा. समजलं का. आणि मी आतमध्ये का गेलो. हा जेवून घ्या. काय जाय तू माझं गजर चालू असताना. काय जाय. माझी बॉस असते. नाही बॉस तुमच्या तिकडे उद्या. आता तो 4 तास माझ्या हाताखाली. हा मी कोतवाली माझं फौजदार तो लिहून घेत राहतो आता. मी म्हणतो पॉइंट लिहून घेतला. अरे काय पॉइंट लिहून घेतलास तू. हो आम्ही काय भजन केलं दोघांनी बघ ना पब्लिक. आणि तू युट्यूबला बघ म्हणून सांगतस. पुण्यासारखं तू काहीतरी बडबडत बघ ना युट्यूब. अरे किती युट्यूबर सगळ्या युट्यूबरची खरोखर जेवढे युट्यूबर्स आहेत हा एवढे हिरो पण नसतो. म्हणजे एवढे आमचं म्हणजे आमच्याकडे काहीतरी हा म्हणून ते येतात ना. सर्व युट्यूबरचे धन्यवाद. खरोखरच मला सर्वांची नावं येत नाहीत तरी पण आमचे टावर उभे केले. हा टावर सगळ्यांनी उभे केलेले आहेत. म्हणजे अशी परिस्थिती आहे. त्या राजधानीवरती धागीत लावचे लागते. बघ असले धागीत लावचे लागते. अरे तेवढा करूचा लागता ना रे गोळ्या. नको तर काहीतरी जाई बोलला त्याचा वाटला का. तो एक विचारू देतो मित्र आणून देता 50, 10, 20, 30 रुपये हो आपलं. हो, माझा भाऊ आहे तो. आता नाही तुला पॉईंटवर यायचा ना. इकडे बघा काय इकडे बघा. आता तू का नाही बघत. उदय बारकर बसतो ना तेव्हा आम्ही असे बसान बोलतो एकमेकाशी. ही ताकद आहे उदय बारकरची माझी. समजला काय. फॉर्मात आमची जोडी. ह्या फक्त 3 महिन्यात आमची वारी झाली नाही. आता येता रायगड आता तिघांची बारी आहे. त्या राजधानीवरती भगवानी शान आहे. भगवानी शान आहे. रायगड रायगड जिल्हा महाराज. मेहनतदामच बोलले ना स्वामी भक्त बाळू वांगणकर किंवा आमच्या स्वामी समर्थांवर काय बोललेले तुम्ही आधी एकांतरी म्हटलास काय म्हटला. फक्त आमच्या अरे देवावर हिनी फक्त काय त्या काहीतरी गजर फिरवलेली त्याच्यात काहीतरी ती नावं टाकलेली हिनी. समजलं ना. बरोबर ना बुवा.
इकडे बघ आता. डबल दोन हातात भेट लागली. नाही आहे ना, दोन हातात नाही आहे ना. आम्ही ते कशात माहिती तुमका पकडूसाठी करतो. ते बक्षीस आले जरा फाजील तोंड तुझा. आणि ह्या जेट्यान राखल्या ना आजपर्यंत. ह्या वयात पण ना मी बारक्या पोरांका चांगला चांगलाच करीत असते. समजला काय? आता सोड सगळा. आता दोन पोरात तुका सांभाळ जरा. आता इली आहे ना बायको. आता ती बायको आता तुका सांगतली काय कशात तिची पळ काढलं त्या गांजलाची. गांजी झोंबलो ना तुका. आता बायकत राहू घराकडे. एका भांडी वाचू सका माका राग नाही असतो. अरे आपण स्वामी समर्थांच्या कार्यक्रमाला आलो. तू माका भांडी घासू काय सांगत. आणि माझी इज्जत काय माहितीये तुका? हा माहितीये तुका? तुझो वर्षाचा पगार आहे ना. ए पुढ्या इकडे बघ. तो महिन्याचा पगार माझा. मला काही बक्षिसांची गरज नाही. आणि आम्ही उदय पारकरला पण माझ्या सांगितलेला बुवांगा सांगितलेला आम्ही. एवढी माझ्या अंगात हिंमत आहे. समजला काय? ते प्रशांत नाईक यांच्याकडून माझ्यासाठी 100 आणि आमच्या श्रीकांत शिरसाट बोलसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. रमेश रावराणे खांबाळे यांच्याकडून माझ्यासाठी 200 रुपयाचं बक्षीस आलंय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तसंच एक बक्षीस गुरुवर्य सुशील गोटनकर यांचे शिष्य बुवा प्रशांत देवळेकर आणि त्यांचे शिष्य बुवा निखिल सावंत यांच्याकडून साई गावडे यांसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आता बरोबर वा बारी भेटली म्हणजे बारी भेटली. हानिक होतील राजे असंख्य जगती. परीन शिवबा समाज कोटी या धरणी वरती. राजे छत्रपती छत्रपती शिवराया.
सध्या शिवाजी महाराज की समज का आपण दुसऱ्या जेव्हा भाव घालतो ना ते आपल्याला बरा वाटतं समजला काय पण दुसरे काय एवढे कच्च्या गुरुजी गेले नाही अरे हे कदम बुवांचे मी मुनगेकर बुवांचो सुनील परब बुवांचो आता तो बघित कशा त्याला माहिती आहे हेनी गाव घातलाय रोज गांजील झोंबलो आहे का हा? तू काय करतलस बघूया ना चल कर काय गजरात करतोस तो बघ आणि बघ तू का अभंगात कसं काय करते मी तू काय होईत तर होय सकाळपर्यंत बारी करून दाखव अरे आमच्या तांबे साहेबांनी काय सांगितलं 12 वाजेपर्यंत फक्त मी लावतले नंतर पण करत आहे पण भजन करीत बस आम्ही दोघं राहतो. नाही, माझा राग नाही तुझं जोडीला असतो तुझं भांडी घासूचा म्हटलं ना भांडी घासूच्या लायकी तो मी असं मी आणि घाशी स्वामी समर्थांच्या जर मठात माका जर भांडी घासून भेटत असतात ना तर ह्याच्या एवढा पुण्य काय नाही तू काहीतरी हा बघ या बरोबरच मी माझ्या मगाशी मागा बोला गावला जरा बाबा लिंक तुटता हे बाबा हिरो जरा थांब. जरा बारी पेटता ही पेटता जाना आणि का आग घालू गाडी पेटी घेऊन मी आग त्याला आज आग लावून टाकते त्याला बरोबर मगाशी मी सांगायला विसरलो भजन क्षेत्रामध्ये मला जर कोणी आणलं असेल आणि असू दे मी गुरुजींकडे माझ्या शिकलो तर खरोखरच प्रशांत नाईक बुवांनी मला या क्षेत्रामध्ये आणलं बरोबर त्यांच्याकडे जोरदार टाळा वाजवा या माणसाने मला पहिली बारी दिली त्यापासून त्याच्यानंतर मी मागे वळून बघितलं मला कंटिन्यू बाऱ्या येत आहे पण मी स्वतः बारी घेत नाही मी खरोखरच बारी घेत नाही समोर साक्ष पण आहेत काही बुवा पण आपण काय जेवढे आपल्याला जमतं तेवढं करायचं ह्याच्या वर्षाचा जो पगार आला तो माझा महिन्याचा पगार आहे माझ्या झिरागीच्या समजला काय मोठेपणा सांगणे नाही हा 25 वर्षापर्यंत मी भजन करतो पेटी वाजवतो वाजवलंच का मेहरबानी केलं चक्की वाजत नाचन चक्की वाजवतोस तू मी बघितलंय ना हा आपल्या गुरुजवळ काही नसतं गुरुने आपल्याला शिकवणं आणि गुरुंवर लक्ष व्हाया समजलं ना तर तो माणूस पुढे जाता हे नाही गेले कदम बुवांचं आता नाव लावतं पण काहीतरी येताना धोंडे माती आता उद्या आणि त्यांची बारी याला तिकडे दाखवली तुका काय पडला त्याचा काय गरज काय तुका तू कोण त्यांना विचारणार तू दिलेलंच बारी ती काय उद्या त्यांना आग लावची आहे लेडीज बरोबर बारी करतात श्रीकांत बिंदास बारी करा मी सांगतोय तुमका काही एक नाही समोरची जर माणसं जर ही आता मी सांगते यांची सगळ्यांची इज्जत राखून मी बारी केले ना तर मला कोण बोलणार नाही अरे आपण इज्जत मी केलं ते ना वाईट काय करतच नाही ना तुझ्याकडे पिचिंग काय बॉलाचा पिचिंग पटपट होत असतो पिचिंग नाही तुझ्याकडे पिचिंग लागतं ते का उदय पारकर बोलतो विचारा पिच कसा करायचा समोरच्या माणसात कसा आपण पकडून ठेवायचा ह्या वया आज सगळे बघा एक पण कोण आजूबाजू बघत नाही सगळे माझ्याकडे बघतात त्यांना माहित झाला पीच वया अरे कॉमेंट्री देणारा माणूस नाही मी पहिल्यापासून म्हणजे माझं पीच किती आहे सुंदर हा नको ते नाही करायचं रे तुका काढलं लास्टला बसतलंय आणि मी दोघांना कांड पावतेलं अभंगात काय करतले तर आता काहीच बोलले नाही हे म्हणतो काय टेलर आहे म्हणजे काय पिक्चर बाकी घुसलं तुका काय येतं आधी त्याच्यातलं मका सांग ना तू पेटीच खोलून जा दुसऱ्यांची माका नको माझ्या नाराज लागलं मी लय बेकार आहे सांगते तुका तू विचार मोठ्या पण मी काय ह्या माणसाचं 10 वेळा नाव घे सगळे परवडतील प्रशांत जेठे परवडत नाही लिहून देतो कोऱ्या कागदावर तू कोणा पण आणून बसतो माझ्या समोर घाल तो काय करतो आता माका बघ तुझा हो गजर घेऊ गजर घेऊ आता दत्ता तुझी मस्करी श्री हरी वो आपला आवाज ना स्वराला जॉईन झाला पाहिजे आणि माईक किती आता त्यांना विचार मी काय त्यांना सांगलं या गेम द्यावा पेन द्यावा आपला आवाज लागला पाहिजे तुझ्याकडे आवाज नाही धड तुझी गायकी नाही तुझ्याकडे त्या स्वर ज्ञान नाही 25 वर्ष पेटे वाजवायला तुझे झाला नाही आपल्या घेऊ काय शिरसाट भाऊ तुमका पण सांगतोय समजलं ना तुझे पण लय स्वर चुकतं
स्वत चुकले म्हणून मी बोलता नाही ते तुम्हाला, मी माझ्या पण चुकतोय ना. ओळखीचं. कारण काय हे लाकूडाचं आहे ना संपूर्ण कीबोर्ड, समजलं, मी पण चुकतो दाखवलं ना. का? पण ते आपण लोकांना सांगायचं नसतं ना, तुम्ही एखाद्याने भेटवलं म्हणजे तू आमचं सरळ सरळ कचरोच करून तो गेलं हा. कारण आमचा तुझी दट्टा तुझी मस्करी श्री हरी, तुझी दट्टा तुझी मस्करी श्री हरी, रीत काना तुझी रे नाही बरी, रीत काना तुझी रे नाही बरी, मै कुचली माझी बांगडी बांगडी बारी भेटली पाहिजे. धन्यवाद धन्यवाद. टाळी मारा तुम्ही, बाकीचा काय तर बघूया. हो बुवा. आता त्यांनी घालून पाडून आम्हाला बोलला तेव्हा तुला काय वाटलं नाही का? नाही नाही वाटलं? त्याने घालून पाडून बोलला मी युट्यूब चालू आहे तिकडे, एका घेवा आतमध्ये आली, एका आतमध्ये घ्यावा, काय मला आतमध्ये काय घ्यावा, वाजवा. घेवा एका आतमध्ये घ्यावा, काही पण असा ते. माझ्या आम्ही आई- बाहेरून बुवा आलेलो आहोत, आम्हाला पण समजतं. समजलं काय? आज हे एवढे मोठे सिनियर बुवा माझ्यासमोर बसलेले आहेत हा, टक्का ओळखतोय. मग त्याला का नाही बोलत मी आहे? कारण त्यांनी मला बोललेच नाही ना. ते काय बोलतील मला? त्यांना माहिती आहे, त्याला आधी विचार दिलेली आमच्या बारकार बुवानी. बारी भेटवा पाहिजे. गजर घेऊया. आता काय माहिता, हा काही थांबताना नाही, समजला, हरिनामाची वाट करता नाही. जातो आतमध्ये जा. खरोखरच आता आमचा वर्ल्ड कप झाला, त्याच्यामध्ये एक साऊथ आफ्रिका संघ, साऊथ आफ्रिका संघाने आपल्याला हरवलं, तर सर्व सामने आपण जिंकले. एकतर्फी त्याच्यामध्ये एकच असा सामना झाला, तो इंग्लंड आणि इंडियामध्ये. खरोखर 7 धावांनी इंडिया आमची जिंकली. खरोखर तिथे इंडिया बाहेर जात होती, पण खरोखरच बुमराने अतिशय सुंदर गोलंदाजी करून तिथे त्यांनी मात केली इंग्लंड संघावर, आणि न्यूझीलंडचा फायनल मध्ये एकतर्फी त्यांनी हे केला, पराभव केला. बरोबर ना? एकतर्फी पराभव केला. बघ ना, बाकीचे प्रेक्षक पण आहेत, ते कोण बोलत नाही आणि आपण बोलतो, म्हणजे आपल्याला जास्त समजतं असं होतं ना, त्याच्यामुळे. आनंदाचा महापूर आला. काय केलं इंडियाने, काय केलं बघा. आणि ही लेखणी माझे गुरुबंधू भगवान मराठ्यांनी केलेली आहे, या युट्यूबला जाऊन दे. खरोखरच अरे आपण हो देतोय ना, मी कुठे नाही, माझा गजर चालू केलाय ना, गजर चालूच केलाय ना. अरे त्यांनी ज्यावेळी केलं त्यावेळी तो तुम्ही टायमिंग बघितला नाही, तो बघा टायमिंग किती झालाय तो. मी बघितलं त्यावेळी घड्याळ लावलाय ना मला एक, असं नाही. एक कडवं घेऊया फक्त आणि आपण गजर घालूया. कारण काय माहिती, शाळा अशी चालली या, त्यांचेच त्यांना साथ देत, बाकी काय नाही. असं काय नसतं, लक्षात ठेवा, असं काय नसतं. आनंदाचा महापूर
कोटी कोटी जनतेने जयघोष केला. वारसा पुढे चालू ठेविला हो, वारसा पुढे चालू ठेविला, पुढे चालू ठेविला. भारत विजेता झाला, भारत विजेता झाला. अभिषेक संजूने पाय रचविला, अभिषेक संजूने पाय रचिला, पाय किशन पंड्या दुबेने आकार हो दिला, किशन पंड्या दुबेने आकार हो दिला. उमराच्या यॉर्करने मार चालविला, उमराच्या यॉर्करचा मार चालविला. वरुण आणि अक्षरने गेलो फिरविला, वरुण आणि अक्षरने गेलो फिरविला. तिरंगा नवी फडकला हो, तिरंगा नवी फडकला, नवी फडकला. विश्व विजेता झाला, भारत विजेता झाला, भारत विजेता झाला. जिद्द आणि परिश्रम फळाला आली, जिद्द आणि परिश्रम फळाला आले. भल्या भल्या संतानाची शपथ केले, भल्या भल्या संतानाची शपथ केली, शपथ केली. जय घोष स्टेडियमवर दुमदुमून गेले, दुमदुमून गेले. जय घोषाने स्टेडियमवर दुमदुमून गेले. ऐतिहासिक कामगिरीचं नाव नोंदविले, नाव नोंदविले. शुभचिंती श्रीधर भजनाला हो, श्रीधर शुभचिंती श्रीधर भजनाला, श्रीधर भजनाला. विश्व विजेता झाला, भारत विजेता झाला, आनंदाचा महापूर आला हो, आनंदाचा महापूर आला, महापूर आला. विश्व विजेता झाला, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, सद्गुरु स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.
Thank you.